प्रसादचे मुख्याध्यापक मान्य उदयसर, प्रसिद्ध संघ मुंबईचे सल्लागार आणि आमचे मार्गदर्शक गुरुवर्य प्रकाश गुरुजी, त्यानंतर हा जो कार्यक्रम गेली अविरत 10-12 वर्ष 13 वर्ष चालू आहे, त्यामागचे कर्ते आई गुरुजी आणि त्याला प्रोत्साहन देणारे हे बापू खरात, व्यासपीठावरील शिवाजी गुरव, त्यानंतर त्या ठिकाणी मगाशी उपस्थित होते प्रदीप सावंत, आमचे स्कूल कमिटी मेंबर रजनीकांत सावंत, व्हाईस चेअरमन नामदेव गावकर, अन्य मंडळी काही कामाने ती बाहेर गेली तरी त्यांची आठवण या ठिकाणी आपण करूया. वेळात काढून त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यानंतर या कार्यक्रमासाठी विशेष म्हणजे आमच्या पालक संघाचे सगळे सदस्य मोठे आहेत, पण पालक म्हणून जे विद्यार्थ्यांचे पालक म्हणून आलेले आहेत त्याला खऱ्या अर्थाने मी इथे धन्यवाद देतो. कारण खरी उपस्थिती त्यांची आवश्यक आहे. त्यांना आपल्या मुलाचं स्थैर्य पाहण्यासाठी पालकांची जोड असते तर त्या मुलाला अधिक स्फुरण येतं. त्या ठिकाणी ही जी सुरुवात झाली 1974 मध्ये पहिला 100% निकाल लागला, नाटेकरांनी लावला त्यांच्या टीमने. त्यावेळी 100% निकाल लावत असताना इंग्रजी गणित हे विषय कंपल्सरी नव्हते, त्यावेळी हिंदीला प्राधान्य होतं. कारण हिंदी भाषा गावामध्ये कुठे ऐकायलाच मिळत नव्हती, पोस्टर नव्हती. आता मोबाईल मध्ये हिंदी साहित्य असतं, तुम्हाला वाचायला, लिहायला, ऐकायला, स्टोरीज किंवा रील्स वगैरे सगळे पाहत असतात, हिंदीमध्ये असतात. आणि त्यामुळे हिंदीचा सराव झाला. म्हणून सराव हा सगळ्यात महत्वाचा आहे. पण त्या काळामध्ये हिंदीचा एखादा शब्द कोणाच्या कानी पडत नव्हता, कोणती जाहिरात पाहायला मिळत नव्हती, ऍडव्हर्टाईज पाहायला मिळत नव्हती. त्यामुळे हिंदी हा विषय अवघड वाटत होता. नाटेकर सर मला आठवतं, आम्ही पण त्यावेळी त्यांच्या मागच्या वर्गामध्ये होतो तेव्हा मध्यश्रुती मध्ये किंवा शाळा सुटल्यानंतर जसं इंग्रजीचं पाठांतर व्हायचं, आपण प्रत्येक वेळेस ते बदलत गेलेले आहेत. हिंदीचं पाठांतर व्हायचं, मै हू हम है, मै हू हम है, सारखी मुलं त्या गॅलरीमध्ये मै हू हम है. आता हे काय मुलांना शिकवायची गरज नाही, आता मुलं ट्रेन झाली कालांतराने, त्यावेळी हे घेत होते. त्याच्यानंतरच्या काळामध्ये इंग्रजीमध्ये सुतार सर आम्हाला वगैरे होते किंवा बेंडेगिरी होते. त्यावेळी शाळा सुटली किंवा वरांड्यामध्ये सगळी आय एम गोइंग, वी आर गोइंग, यू आर गोइंग, यू आर गोइंग, ही इज गोइंग, शी इज गोइंग, इट इज गोइंग, दे आर गोइंग, सगळं ते गोइंग ते गेलं. पण त्याच्यानंतरचा काळ वेगळा झाला. स्ट्रक्चर मेथड आली, आर्लेकर सरांची, इंग्रजी, आता कॉन्व्हर्सेशन आलं. म्हणजे काळ बदलत गेला. आता इंग्रजी ज्ञान तुमचं बरंच वाढलं आहे, कारण मोबाईल तुमच्या हातात असतो. इंग्रजी सगळं विधान सगळं वाचता, तुम्ही ऐकता, बघता, करता. हे विषय सोपे होत गेले. म्हणजे कालांतराने सरावाने एखादी गोष्ट सोपी वाटते, त्याच्यात काय अवघड वाटत नाही. आणि तशाच प्रकारे आज सुरुवातीला जेव्हा गुरुजी म्हणाले 100% निकाल, जतू दळवी, डॉक्टर दळवीचे ज्येष्ठ मंडळी, प्रकाश गुरुजी, काही सगळी जुनी माणसं जी होती आता भाईगुरुजी, त्या काळामध्ये 100% निकाल लागला पाहिजे आपल्या शाळेचा, तो गौरवा. तर 1913 मध्ये मला वाटतं मुलांचे मुख्याध्यापक होते आणि त्यावेळी पुन्हा एकदा 100% निकाल लागला. जतू दळवी नेहमी म्हणायचे अध्यक्ष की आपल्या शाळेचा पुन्हा एकदा 100% निकाल लागला पाहिजे. आणि ती त्यांची आठवण का त्यांचं मनोगत किंवा त्यांचं मनातली इच्छा ती 13 सालामध्ये मुलांचे मुख्याध्यापक असताना पूर्ण झाली. पुन्हा 100% निकाल लागला. इंग्रजी गणित सगळे विषय कंपल्सरी असतात, 100% निकाल लागला. आणि तेव्हा अशोक बोबले सेक्रेटरी होते, सतर्क होते, ऍक्टिव्ह होते. त्यांनी हा निकाल लागला त्याचा जल्लोष करायचा अशा प्रकारची सूचना केल्या. स्वतःही ते या ठिकाणी आले मुद्दाम जल्लोष करण्यासाठी. पहिल्यांदाच निकाल हा पुढे बऱ्याच वर्षांनी लागल्यानंतर मुंबईत संस्थेची माणसं आली, प्रत्येक वर्गाच्या दारावरती हार लावले, सगळ्या मुलांनी हार लावले, मेणबत्त्या पेटवल्या किंवा दिवे पणत्या लावल्या, रांगोळ्या काढल्या आणि मोठ्या उत्साहाने हा पहिल्या वर्षी हा 100% यशाचा जल्लोष केला. आणि त्यानंतर सातत्यानं मला वाटतं 1 वर्ष फक्त 10वीचा कमी लागला होता, 98% निकाल लागला. आणि 12-13 सालापासून सातत्यानं 100% निकाल लागत आला. आमचे सरपंच अतुल दळवी हे पहिल्या वर्षी 10वीचा निकाल लागला त्यावेळी आले होते, इथे उपस्थित झाले होते. ते म्हणाले लोकांचं असं म्हणणं आहे की आम्हाला सुद्धा असं वाटतं की इथे 10वीचं सेंटर इथे आपल्याकडे असतं आणि त्यामुळे 100% निकाल लागला असेल.
तर तुम्ही हिंमत असेल तर 12वीचा निकाल 100% लावून दाखवा पुढच्या वर्षी, आणि मी 5,000 रुपये देतो. त्यांनी 5,000 रुपये बक्षीस जाहीर केलं व्यासपीठावरून. आणि 12वीच्या कारण शेवटी स्पिरिट लागतं. म्हणजे सांगण्याचा उद्देश माझा हा आहे की कुठल्याही गोष्टीला तो स्पार्क जरा प्रज्वलित करावा लागतो. आणि 12वीचा 100% निकाल दाखवून दाखवा, कारण तो कंट्रोलर सेंटर आहे म्हणून. आणि अनायासे मेहनत घेतली, शिक्षकांनी परिश्रम घेतले, आणि दुसऱ्या वर्षापासून 12वीचा निकाल 100% किंवा आज ताकद 100% 12वीचा निकाल लागला. आणि ते 5,000 रुपयाचं बक्षीस दुसऱ्या वर्षी आमच्या शिक्षकांच्या टीमने मिळवलं. मित्रांनो, ते सातत्यानं रोज लढे त्याला कोण काय, रोज मरे त्याला कोण लढे असं म्हणतात, तसं रोज 100% निकाल लागतो. त्यामुळे त्याच्यात कसला काय ते आम्ही 100% म्हणायचं होत नाही असं म्हणणारे बरेचसे समाजामध्ये आपल्याला मिळायला लागले. मग यावर्षी वगैरे सरांनी जाहीर केलं होतं, पेपरमध्ये जाहीर होतं, सगळीकडे व्हॉट्सअपवर जाहीर होतं. यावर्षी प्रत्येक वर्गामध्ये कॅमेरे बसवले, पण शिक्षकाला हालचाल करता येणार नाही, मुलाला मागे पुढे बघता येणार नाही, कुठला कागद त्याच्यामध्ये काही होतं. आणि शिक्षण ऑफिस मधून माणसं आली त्याच्यामध्ये बसून होती, ती पण पाहत होती कुठल्या शिक्षक हालचाल करतोय, कुठल्या मुलाकडे जातोय का, कुठला मुलगा कागद करतोय. मुख्य रुग्णाच्या कॅबिन मधून ते शिक्षण अधिकारी ऑफिस मधून आलेली माणसं तिथून पाहत होती, आणि चुकून पण हालचाल मुलांनी केली ते येऊन सांगत होती हा मुलगा हालचाल करतोय. त्यामुळे बऱ्याच लोकांची अपेक्षा होती, आम्हाला कुठेतरी वाटत होती, पालमानामध्ये चुकत होती. यावर्षी 4-5% निकाल घसरणार. वगैरे मी आपल्या बसायच्यावर काय सर यावर्षी काय करणं आहे आपलं, म्हणजे थोडा रिझल्ट घसरणार, खरं काय उघडकीस येणार असं वाटतंय. पण खरोखरच खरा उघडकीस आलं. यावर्षी सुद्धा 100% निकाल लागला, आणि सोनं ते सोनं चकाकच राहणार. आणि खरोखर आमची मान एक मान हे भरून आलं. यावर्षी 100% आपल्या 10वीचा आणि 12वीचा निकाल 100% लागला. त्याबद्दल खरं जे मुख्याध्यापक किंवा त्यांची सगळी टीम आहे, सगळे शिक्षक आहे, सगळं, कारण हे श्रेय पालक आहे त्याच्यामध्ये. कारण पालक सभा आपण तयार केल्या होत्या, तर त्याच्यामध्ये सगळ्या म्हणजे समाज असतो. कारण विद्यार्थी केंद्रित केल्यानंतर त्याच्यामध्ये महत्वाचा घटक समाज आहे. पालक संघाचे सगळे सदस्य आहेत, व्यवस्थापन समिती सगळे आहे, स्कूल कमिटी आहे, शाळा व्यवस्थापन किंवा आणखी संस्था आहे, या आणि गावची एकजूट, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये अशा प्रकारचं यश आपल्याला मिळतं. आणि त्या या यशामध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं. विशेषतः की मगाशी पण म्हणाले की यश जे आपल्याला मिळतं, बक्षीस केवढं आहे, किती आहे रुपयाचं आहे हे महत्वाचं नाही, पण जेव्हा ती आपल्या मुलाच्या पाठीवर थाप बसते, ती पालकांनी पाहिल्यानंतर पालकाचं पण मन भरून येतं, आणि त्या विद्यार्थ्याला वेगळं स्पिरिट मिळतं. जसं एखादा ठिणगी पडते कुठेतरी आणि त्याचा वनवा बनतो, तशा प्रकारे त्या विद्यार्थ्यामध्ये किंवा त्या पालकांमध्ये, विद्यार्थ्यामध्ये तर बनलाच पाहिजे, पण पालकांमध्ये सुद्धा प्रयत्न केल्यानंतर, आपल्या मुलाला असं दिशा दिल्यानंतर ती आवड निर्माण होते. असेच पालक नेहमी ज्या मीटिंग मध्ये येत असतात, ते पाहिल्यानंतर साहजिकच त्यांच्या मुलांना, आता शिवाजी गुरव काही पालक संघाचे पहिले अध्यक्ष झाले, पहिले म्हणायच्या एक वेळ त्या संधी मिळाली, आणि त्या संधीकडे दिसून गेलं. आज त्यांनी आपलं कार्य सिद्ध करून दाखवलं. आज संपूर्ण मुंबई संघाच्या किंवा आधी विद्यार्थी संघाच्या म्हणजे शिवाजी गुरव यांची संपूर्ण गावामध्ये जी मुंबई सगळी टीम आहे त्याच्यामध्ये एक नाव परिचित झालं. हा मुलगा ग्रामस्थ काहीतरी करू शकतो, एखादी जबाबदारी टाकल्यानंतर कोणतीही पार पडू शकतात, अशा प्रकारची माणसं निहाळी जातात. म्हणून या ठिकाणी व्यासपीठ येतात, म्हणजे काय कोणतं काम कोण करू शकतं. श्वेता मॅडम आहे इथे, प्रसंग आला एवढ्या माणसांचं जेवण करायचं वेळ प्रसंगात काय म्हणजे इथे माणसं आम्हाला हैराण मिळतात. आणि या ठिकाणी मिटिंगला यायचं असतं, आमचे गावकर तिथे आहे, प्रत्येक कार्यक्रमाला प्रत्येकाला असतात. त्याला वाटतं काय वेळेला पालकांना गैरसमज होतो की त्याला मुलं मोकळं, एकदा मी मागचा अनुभव सांगितलं, चव्हाण म्हणून आलं होते पालक, तर मग पवार सरांनी त्यांचं नाव घ्यायला विसरले, आणि त्यावेळी त्या पालकांनी कुठल्या शाळेकडे जायचं नाही पुष्प ते दिला. तर अशा प्रकारे होऊन जातं. कुठेतरी पालक आलेले असतात, ते सदस्य बरेच असतात, पण त्यातले आधी पुष्प दिलं जातं, नाव सांगितलं, एका बाजूला राहिला काय कोणत्या कॉपी होती काय सांगितले, कॉपी होती त्यांची मुलगी मला तुमची मुलगी झाली, हा ती आजूबाजूला म्हणजे पालकांनी बरोबर यायला पाहिजे फोटोला, त्यांचं जबलबारीमध्ये काम करते किंवा हे आहे, आणि ते पालकांना पण स्फुरण येतं. तर असं काय राहून जातं, तर पालकांची मनाला लावून घ्यायचं नाही. पण तुमची म्हणजे परीक्षा किंवा लोक समाज जाणत असतो तुमचं कार्य करताना, तुम्हाला पण एक कॉन्फिडन्स येतो. व्यासपीठाला 2 शब्द बोललात किंवा इथे येऊन जर कुठं दिला तर तुमच्यामध्ये एक धर्म आणि तुमच्या समाजामध्ये आज तुम्हाला माहित नसतं उद्या ग्रामपंचायत सदस्य उभा करायचा आहे, महिलांमधून कोण हा चला कोमलराव गावडे हे
तुम्हाला माहित पण नसतं की लोक आपली मागून काय चर्चा होते, तेव्हा कुठल्याच केलेलं काम चांगलं जे असतं ते सगळ्यांच्या नजरेस येतं. तुमच्या समोर पण संधी मिळते तेव्हा तुमचं कौतुक होतं. म्हणून मग पालक अध्यक्षावर वोट केले, त्यांचं चांगलं काम केलं नाही अशाचा भाग नाही. पण विशेष त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला की पुढे संस्थेला जेव्हा गरज नसेल, एखादा पदाधिकारी एखादी जबाबदारी टाकायची असेल तर अशा प्रकारची मुलं जी आहेत ती निश्चितपणे काम करू शकतात. आणि याच्या पालकांची गरज आहे. हे जे जीवनाचं गरज आपल्याला पुढे न्यायचं आहे त्या दृष्टीकोन सगळ्या पालकांची उपस्थिती प्रकार कधी म्हणाले की याच्यावर आम्ही नाराज नाही, पालकांची संख्या तरी उपस्थित असते, पण तरी सुद्धा जास्तीत जास्त पालक जेव्हा उपस्थित राहतात तेव्हा 100% निकाल हा 100% निकालामध्ये 100% मुलं पाहिजे, 100% पालक पाहिजे, 100% समाज पाहिजे, 100% जबाबदार शिक्षक पाहिजे. या सगळ्यांनी जबाबदारी घेतली तर आपण 100% निकाल किंवा 100% संपादित करू शकतो. आणि त्या दृष्टीकोनातून सगळ्यांचं सहकार्य आहे, नाही अशातला भाग नाही, पण देणं आवश्यक आहे. जे आज पालक आहेत काय जाऊन बऱ्याच पालकांचं हे असतं की काय दिलं आम्ही मिटिंगला, काय सांगितलं रोज तास सांगितलं, नवीन काय सांगतात तुम्ही न्यायचं. आपल्याला काय पाहिजे, आपल्या मुलाला काय पाहिजे, कुठली मुलं. आता मगाशी बोलतो हा 100% पहिला नंबर आला प्रमोद भूषण प्रमोद सरकारकडे सांगतो भूषण प्रमोद कुठल्या चक्कीचं पीक खातो, त्या गावाच्या चक्कीचं पीक खातो ना, त्याच्या घरचं ऐश्वर्य काय आहे सगळ्यांना माहितीये. बाबा त्याच्या मागे बसले, त्यांनी किती लक्ष दिलं ते मी सांगत नाही, पण तरी पण तो पहिला आला हे कौतुकास्पद आहे ना. मग तुमच्या मुलांमध्ये काय बुद्धी कमी अशा तर नाही, थोडंसं मार्गदर्शन केलं आणि आज एखादा मुलगा मागे पडला म्हणजे पुढे कायम पडणार अशातला भाग नाही. धीर सोडायचा नाही, शेवटपर्यंत लढायचं. आणि आज नाही उद्या, आज बॉल मारता आला नाही उद्याच मी 6 मारा काय सांगता येणार नाही. किंवा या दृष्टीकोनातून प्रयत्न करत राहायला पाहिजे आणि चांगले गुणांचे आपण टिपायला पाहिजे. स्वप्न वगैरे असताना आपण स्वप्न बघतो, स्वप्न वगैरे असताना गरुडाचं उद्यान बघितलं पाहिजे. पोपटाचं उद्यान बघू नये. पोपट फिरत असताना, धावत असताना, काय उडत असताना, उड्डाण करत असताना तो ते पंख हलवत असतो. पण गरुडाचं जे कोण बघितलं असेल, गरुड जे उड्डाण करतं किंवा मोठे पंख चार हे करता नंतर ते शांत राहतात आणि परत राहतं. ते नंतर त्याला कष्ट करावे लागत नाही. किंवा गरुडासाची झेप जी आहे ती आपण लक्षात घेतली पाहिजे. या दृष्टीने प्रयत्न केला. आमचे पवारकरांनी म्हणजे हिंदीचे अपॉइंटमेंट देताना किंवा ते हिंदीचे शिक्षक होते. संस्कृत मला जमणार नाही हे म्हणत, संस्कृत त्यांना ज्ञान नव्हतं. संस्कृतची परीक्षा द्यायला त्यांना लावली संस्थेने. ओके, त्याला संस्कृतची परीक्षा लावली. संस्कृतमध्ये अभ्यास नव्हता, त्यांनी संस्कृत अभ्यास केला आणि अभ्यास करून पहिल्या वर्षी त्यांनी शिकवलं. नंतर तिच्या परीक्षा संस्कृत त्यांनी दिल्या, त्याच्यात पारंगत झाले आणि आज इथे मुख्य विषय हिंदी बाजूला राहिला आणि संस्कृत मध्ये 12 विद्यार्थी, एक विद्यार्थी नाही, 2 विद्यार्थी नाही, 12 विद्यार्थी मला वाटतं संस्कृत मध्ये 50 पैकी 50 मार्क्स मिळवले. हा पहिला प्रयोग आहे. एवढे आमच्या वेळेला आमच्या रिझल्टमध्ये एखादा विद्यार्थी 100च्या बाजूला गेला, 99 वर गेला, 2 वेळा 100 लागला. उदाहरणार्थ एकदा गणितमध्ये 100 दोन एका विद्यार्थ्याने मार्क्स मिळवले. मुलांनी तर उड्या मारत होते, मुलांनी तर उड्या मारताना तुम्ही तरी बघितलं नसेल. आता नवीन मुलं तर 100 मार्क्स मिळाले त्यांच्या गणितामध्ये किंवा मुलांनी तर उड्या मारत होते. आता ह्यांनी कंटाळा उड्या मारल्या पाहिजे त्यामध्ये. 12 विद्यार्थी 100 मार्क्स मिळवतात हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्या विद्यार्थ्यांचे कौतुक आहे, त्यांचंही कौतुक आहे. पण कसं असतं, एखादी गोष्ट सगळ्यांना मिळाली की त्याचं महत्व, पण सगळ्यात चोरून एखाद्याला मिळाली ना त्याला मजा वाटते. जरा कसं आहे आता ते 12 विद्यार्थी मग कसलं संस्कृत असं म्हणतात. असू दे. तर या ठिकाणी हे जे श्रेय आहे खरं म्हणजे पहिल्या वर्षी निकाल लागला त्यावेळी म्हटलं तर हा पहिले 3 नंबर येतात त्यांना आम्ही गॅदरिंगला जवळजवळ अशा विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थी 40 बक्षीस आहे संस्थेने किंवा गावातल्या सगळ्या लोकांनी दिलेली आहे. ती त्यावेळेला मिळणार आहे. पण हा जो कार्यक्रम होता तो 100% जल्लोषाचा होता. कारण पहिल्या वर्षी मुद्दा आम्ही भिकेचा सत्कार केला होता. वर्गात आम्हाला नापास कोणी भीती होती ती म्हणजे भिकेची. विद्यार्थी काय नाव त्याचं विसरलं मी आता. तर तो भिके विद्यार्थी होता, तो नापास व्हायची भीती होती. म्हणून निकाल लागल्यानंतर त्याच्यामुळे आमचा 100% निकाल लागला म्हणून आम्ही त्यावेळी त्याचा सत्कार केला होता. हा आजचा निकाल जो आहे हा पहिल्या 2-3 नंबर त्यांचं कौतुक आहे. हा 100% निकालचा आहे. तळावरची विद्यार्थी होती ते जर शाळेत आले असते, गाडी मारली असती, गेल्या वर्षी मागच्या एका विद्यार्थ्याने गाडीच मारली, कुठे लागणार तुमचं 100% निकाल? किंवा 100% यशाचे मानकर जे आहे ते तळातले जे विद्यार्थी आहेत ते खऱ्या अर्थात 100% मानकर आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना सुद्धा मी माझी शुभेच्छा. आणि ती सुद्धा तुम्ही पडणार नाही. जे तळातले विद्यार्थी दुसऱ्या मूर्ती जातात. आज आम्ही राहतो संपूर्ण आजच्या जे पहिल्या नंबरला जे विद्यार्थी आले आमचे ते कुठे जाऊन पोहोचले आणि तळाला होते ते कुठे बघले.
बरं वेळा असं दिसतं की काय काय उदाहरण नाव त्यांनी सांगत नाही 100% मार्क त्यांनी शाळेत कधी पाठ पण फिरवली नाही बघितलं पण नाही गेल्या वेळी आमच्या अध्यक्ष सूर्यकांत यांनी लिस्ट काढली होती आदर्श विद्यार्थी दरवर्षी आम्ही आदर्श विद्यार्थी पुरस्कार देतो त्यांची नावं लिहून ठेवायला सांगितली काय आदर्श कुठे समाज कुठे मावळे का आहेत कुठे आहे ते बघतो त्यानंतर पहिल्या नंबर आलेले विद्यार्थी किती लोकांनी त्यांचं ती आहेत का बघितलं होतं तर यापेक्षा तळाला जे विद्यार्थी ते सुद्धा काय कमी नाही तर वेगळ्या क्षेत्रात नंतर ते नाव काढतात ही परीक्षा पद्धती झाली वेगळ्या क्षेत्रामध्ये आता हनुमंत ते नेहमी भेट नाही काय तुमच्या पाया पडणार हुशार नव्हते पण त्यांच्यामध्ये समाज किंवा आपली जबाबदारी नैतिक जबाबदारी या सगळ्या गोष्टी ओळखून ते वागतात आणि शाळेला किंवा गावाच्या प्रत्येक कार्यक्रमात म्हणजे एक उदाहरण सांगतो असे कितीतरी विद्यार्थी आहेत की आज त्याला एक तो पाटील सर नेहमी म्हणायचे एम पाटील बॅक बेंचचा नेक्स्ट रुलर शेवटच्या बाकावर बसलेले पुढचे राज्य करते आणि खरंच आहे की आज शेवटच्या बाकावर असणार तेच उद्या कोणते सरपंच असणार त्यांचीच आम्हाला साहेब म्हणून आम्हाला संस्थाच्या शिक्षकांना काय करावे लागतात आणि ती आमच्याकडे काम करतात ते आम्हाला उपयोगी पडतात असू दे त्या कुठल्या मला सांगणं एवढंच आहे की कुठल्याही विद्यार्थ्यांनी स्वतःला कमी समजू नये कुठल्याही विद्यार्थ्यांमध्ये उच्चांक कमी असं करू नये साईड वेगळी असते वेगळ्या साईड मध्ये सुद्धा ते चमकू शकतात तर अशा प्रकारे कुठल्याही विद्यार्थी नाराज न होता चिकाटी क्षमता ही महत्वाची आहे असू दे सांगण्यासारखं बरंच आहे पण वेळ आलेली आहे मुलं उठून जातात तर माझे दोन शब्द मी यात पुरा करतो पुन्हा एकदा मुलं रिक्वेस्ट करतो कारण यावर्षी दोन्ही मुलं त्यांची 10वी सायन्सकडे गेल्या वर्षी अगोदर एक मुलगी गेली तरी सुद्धा सातत्याने या पुढे सुद्धा त्यांनी या शाळेकडे असंच लक्ष ठेवायचं आहे आपली मुलं गेली आणि आपण शाळेकडे दुर्लक्ष असं होतं का ज्यांना समजतं चांगलं त्या पालकांनी म्हणजे त्यांना सांगतोय अनेक पालक असे आहेत की त्या पालकांनी आपली जिद्द सोडायची नाही तुमची जिद्द एवढीच आहे की आपली मुलं असू देत नसू देत ही सगळी शाळेतली मुलं जी आहेत ती आपली असू दे 4 वर्ष 8 वर्ष जोपर्यंत शाळेमध्ये मुलं आहेत त्यांना आपण आहोत तोपर्यंत शाळेकडे आपण लक्ष द्यायचं आणि तेच आपलं कार्य समजायचं त्याच्यातूनच आपल्याला खऱ्या अर्थानं समाधान मिळू शकेल धन्यवाद पुन्हा एकदा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो सर्व पालकांचं मी उपस्थित पालक संघ सदस्य असतील ग्रामपंचायत सदस्य कोण दिसत नाही कारण त्यांचं कार्य वेगळं असतं असू दे तर जे सगळे जण आहेत त्यांचं पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो आणि पुढच्या वर्षी सुद्धा अशाच प्रकारचा जल्लोषाचा कार्यक्रम राहू दे त्या ठिकाणी हा जल्लोषाचा कार्यक्रम सुरू होण्यामध्ये किंवा कायम ठेवण्यामध्ये भाईगुरींचा हात आहे कारण ते दरवर्षी अगोदरच डिक्लेअर करतात त्यामुळे आपल्याला कार्यक्रम हा बंद करता येत नाही त्यामुळे हा कार्यक्रम असंच सातत्याने आणि कोणतरी नंतर आता बापूला तुम्ही साथ घेतली जबाबदारी हळूहळू आणखी कोणतरी वेळ मिळेल असू दे तर हा कार्यक्रम असाच चालू राहील पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो माझे 2 शब्द पूर्ण करतो धन्यवाद.